देशामध्ये भाजप सरकार आहे. हे भाजप सरकार स्वतःच नसून हे दत्तक सरकार आहे. कारण भाजपाची परिस्थिती अशी स्वतःचं मूलबाळ होत नाही म्हणून ते काँग्रेसचे लोक उचलून घेत आहे आणि परत म्हणताय की यांनी भ्रष्टाचार केला. जर अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला असता तर त्यांनी यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. अजित पवारांनी भ्रष्टाचार केला तर जेलमध्ये टाकायला पाहिजे. भाजपापाशी असं कुठलं पावडर आहे की ते त्यांना टाकलं की लगेच क्लीन होत आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर देवेंद्र फडणवीस सारखा नालायक नेता त्याला स्वतःला काही अक्कल आहे का नाही हे त्याला माहिती. घराघरामध्ये भांडणं लावले त्यांनी. आज पूर्ण देश महाराष्ट्रामध्ये पूर्ण वाटोळं करून टाकलं. आमचा पंकजाताईला विरोध नाही पण जर देशातून नरेंद्र मोदी हटवायचे असतील तर पंकजाताई एक वेळ पडल्याने काही फरक पडणार नाही. बजरंग बाप्पा सर्वसामान्य घरातला पोरगा आहे. त्याचे सौ कर्तृत्वाचे 2 कारखाने चालवतोय. एक 10-5 लोकांना तो जगवतोय. असा जर नेता संसदेत गेला तर तो नक्कीच त्याला जाण आहे गरिबाची. तो गरिबाचे प्रश्न हे करील का तर पंकजाताई हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना गरिबाची बिलकुल जाण नाही. ते निवडून आल्या तर दिल्लीत मुंबईत राहतात. त्यांना बीडमध्ये कुठलंही सुख दुःख नाही. आज बीड मधल्या जनतेला पाण्याचा प्रश्न आहे. खेड्यातील आई बहिणी 4-4 किलोमीटर पाण्याला जातात आणि हे स्टेजवर भाषणं ठोकतात की सरपंच आम्हाला मतदान करणार नाही का, ह्याला निधी पाहिजे नाही का. अरे तुम्ही निधी देणार आहे तुमच्या काय बापाच्या घरचा देणार नाही. निधी हा आमच्या हक्काचा निधी आहे. आम्ही जीएसटी भरतो, आम्ही हे करतो, तुम्ही तो आम्हाला निधी देणार.